हा प्रश्न अत्यंत गंभीर आहे। मुंबई हे देशाची आर्थिक राजधानी आहे। मुंबई शहर हे देशातलं सर्वात अत्याधुनिक शहर आहे असं आपण समजतो। आणि मुंबई शहरात जर का 8-8, 10-10, 12-12 तास वीज पुरवठा खंडित होणार असेल आणि 3-3 दिवस जर वीज पुरवठा खंडित होणार असेल तर ती मुंबईसाठी आणि मुंबईचं जे रेप्युटेशन आहे त्यासाठी अत्यंत खेदजनक अशी गोष्ट आहे। आपण जे कारण दिलेलं आहे वीज पुरवठा खंडित होण्याचं, त्यात आपण असं म्हणत आहात की अतिरिक्त भार हा लाईन्सवर येत आहे आणि त्यामुळे मला एक प्रश्न आपल्याला विचारायचा आहे। मुंबई महानगरपालिका असो अथवा BEST बेस्ट उपक्रम असो, ह्यांना पर्यावरण बदल या सभागृहातल्या प्रत्येक व्यक्तीला माहिती आहे, क्लायमेट चेंज याच्यामुळे होणारे दुष्परिणाम, दिवसेंदिवस तापमान वाढत चाललेलं आहे, या सगळ्याची दखल BESTने इतकी वर्ष घेतली नाही का? आणि नेटवर्क सुधारण्यासाठी कुठची पावलं उचलली नाहीत का? म्हणजे सगळं बिघडल्यानंतर केवळ लोड वाढलाय आणि त्यामुळे हे बिघाड होत आहेत हे सांगणं उचित नाही। इलेक्ट्रिसिटी डिस्ट्रीब्युशनची जबाबदारी संपूर्णपणे BESTची आहे आणि ती जबाबदारी पार पाडण्यात BEST संपूर्णपणे असफल झालेली आहे, ही वस्तुस्थिती आहे। आणि म्हणून आता आपण त्वरित मी असे निर्देश देत आहे, फॉल्ट ही तक्रार आल्यानंतर किती तासात ती तक्रार त्याचं निवारण केलं जाईल या संदर्भातली आपण माहिती त्वरित द्या, नंबर 1। नंबर 2, कॉल सेंटर जेवढे आहेत तिकडे फोन केला तर फोनही उचलला जात नाही किंवा सातत्याने तो फोन बाजूला ठेवला जातो आणि एंगेज टोन येतो। आपण तक्रार निवारणासाठी काय यंत्रणा लावणार आहात, त्यात काय सुधार करणार आहात या संदर्भातली माहिती सभागृहाला द्या। आणि नंबर 3, यापुढे यावर्षी तर आपण कंप्लीट डिझास्टर झालेला आहे, वीज पुरवठ्याचा संपूर्णपणे वाईट परिस्थिती आहे, पण ही परिस्थिती परत होणार नाही यासाठी पुढच्या वर्षभरात आपण काय नियोजन करणार आहात याची माहिती सभागृहाला द्या।